खबर वही जो सच को दिखाएं। सेलू शहरातील वडगाव रोड परिसरातील साई पार्क लेआउट संदर्भात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे। लेआउट मालक रोशन चंदानी यांनी जनता न्यूज सेलू कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रोशन चंदानी यांनी स्पष्टपणे सांगितले की साई पार्क प्रकरणात लेआउट मालक म्हणून त्यांची कोणतीही चूक नसून संपूर्ण विलंब हा संबंधित इलेक्ट्रिक ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईमुळे झाला आहे। चंदानी यांच्या म्हणण्यानुसार लेआउटचा नगरपंचायतीचा डेव्हलपमेंट चार्ज सुमारे 2 वर्षांपूर्वीच भरला गेला होता। तसेच लेआउटमधील विद्युत सुविधा पूर्ण करण्यासाठी वर्धा येथील इलेक्ट्रिक ठेकेदार पंकज डोंगरे यांना काम देण्यात आले होते। या कामासाठी संबंधित ठेकेदाराला सुमारे 10 लाख रुपये आरटीजीएसद्वारे अदा करण्यात आले होते। वीज खांब उभारणे आणि तार जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामात झालेल्या विलंबामुळेच संपूर्ण प्रकल्प रखडल्याचा दावा रोशन चंदानी यांनी केला आहे। चंदानी यांनी असेही सांगितले की संबंधित ठेकेदार पंकज डोंगरे यांना काम पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या, तसेच कारवाईचा इशारा दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने येत्या 1 आठवड्यात ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे। रोशन चंदानी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की साई पार्क लेआउटच्या रखडलेल्या कामासाठी लेआउट मालक जबाबदार नसून इलेक्ट्रिक ठेकेदाराच्या कामातील विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण होताच डेव्हलपमेंट प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्यानंतर प्लॉट धारकांना बँक कर्जासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही रोशन चंदानी यांनी केले आहे। गणेश खुडके, जनता न्यूज सेलू।